ए बाई, तुझ्या घरामध्ये दरवेळेस मी येतो. आता पोरग तुझं पोरग माझ्या शेजारी जेवाय बसायचं. आता माझी इच्छा होती तुझ्या पोरासोबत मी जेवावं. बाईच्या गळ्यातल्या कंठ दाटून आला. बाई रडायला लागली. बाईने सांगितलं, महाराज माझं पोरग आता इथं येणार नाही. माझं पोरग रात्रीच मेलंय. मी पोरग झाकून ठेवलंय, तुम्ही उपाशी जाल म्हणून. रडायलेल्या बाईला बघितलं आणि बनदास महाराजांना सांगितलं, म्हणजे तुमचं पोरग मेलंय आणि मी तुमच्या घरी जीव, मी तुम्हाला एवढा त्रास दिला. हातातला पाणी हातात ठुलन सांगितलंय, पांडुरंगा जर बाईचं पोरग उठलं नाही तर आयुष्यात जेवणार नाही. पाणी सोडलं आणि बाई हाक मार म्हणले तुझ्या पोराला. हाक मारली आणि झोपेतून उठावं तसं पोरग उठलं आणि जेवाय बसलं. हे वार करायची सेवा. म्हणून महिलांना विनंती करतो, दिंडीत ज्यांना ज्यांना काम करतात त्यांना कधी अटॅक येत नाही बरं का. जी काम करीत नाही गेली, जे रावटी उचलीत नाही, जे दिंडीत येत वाढीत नाही, बस जा नाही थोडं होतात मोकळं. हो काय नाही, आपले महाराज आहे त्याला काय नाही. खरंच नाही काही तुम्हाला बोलणार नाही काय. त्यांना वाटलं ही अवलाद बोलत दिलं काय बरं. आपलीच माणसं आहे. म्हणून आज या निमित्तानं मला बाबाच्या इथे येण्याचा योग आला. आता भरपूर वेळ आहे आणि तुमचं वातावरण शुद्ध आहे, चांगलं आहे. स्वयंपाकाचं जजमेंट चांगलं चालू आहे. आज पंगत आहे, अन्नदान आहे. आता रोज अन्नदान वेगवेगळं असं नाही की नाही. अन्नदानाचं फळ देणारे माणसं त्या दिवशी तर गुलाबजाम होते, आता देतात का नाही. त्या दिवशीच्या गुलाबजाम मला कुठं गेलं. अरे तुझे का ते म्हणे तुला खाऊ कुठून घालू आता. आता ते काय म्हणले माहिती, गडबडीचा काळ आहे, वारीचा काळ आहे. आणि वारीला माझी इच्छा आहे, दर गावात दर ठेप्याला एक दरवर्षी वेगळ्या गावात वेगळ्या ठेप्यावर काय करावं, कीर्तन करावं. तुम्ही सचिन खताळांच्या इथं राहतात ना, खताळांमध्ये. हो, ते आता इथं असते सस्तेवाडीला. आम्ही येताना मग तिथून भेटून आलो. चारा बिरा आणत होतं गडी. माझ्याकडं असं पाहिलं, मी काय ओळखत दिलं नाही. म्हणलं जाऊ दे आता, नको ही लय वेळ घेईन आपला. सगळ्यांना विनंती करतो, माता पित्यांना, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम हा भाग्याचा उदय. आता ज्यांना 25 आहे, 30 आहे, 32 आहे, 40 आहे, त्या स्त्रियांना विनंती करतो, असं शरीर तुम्हाला ह्या काळामध्ये तुम्ही दिंडीत आलात हे तुमचं भाग्य आहे. तुम्हाला पतीनं पाठवलंय, सासूनं पाठवलंय, आईनं पाठवलंय, तुम्हाला अधिकार मिळालाय. हो, पण ज्यांना ज्यांना सोनं आणलं असेल त्यांना सोनं आमच्याकडे देऊन ठेवा. पंढरपुरात गेल्यावर परत घ्यावं, पण सोनं घालूच नका. आता सध्याचा काळ लय अवघड आहे. काल एखादा कान तोडून नेलाय, हे रक्त इथपर्यंत गळत होतं. चांगलं दांडग पोरग पण वडला हो कान. का आला मारायला सोनं लागते. सोनं सांगा तुम्हाला, आमच्या लवटे महाराजांच्या हातातली कला ही सोनं आहे. वा हो, विशाल महाराजाच्या गळ्या, विशाल महाराजाचा कंठ ही पिळ्याची अंगठी, 24 कॅरेटचं सोनं आहे. कुठंच बेव नाही, कुणी चोरून नेत नाही. नेत का भाऊ मागत नाही सा, मेवना म्हणत नाही दाजी. मेवना म्हण का दाजी तेवढा कंठ द्या. मागच्या महिने दोंड्याचा महिना आला आणि बऱ्याच जणांना वाटलं आमच्या जावाय आला बाबा, जावाय आला. एक जावाय म्हणायचं मी येणारच नाही, मला अंगठी मिळाली तरच येईल. त्याची मेवणी म्हणली अंगठी मी देते या. अंगठी तिने धोंड्यात घातली दिली आणि ती दाजीला म्हणली, दाजी धोंडा गिळायचा, खायचा नाही तरच अंगठी. तुम्हाला 6 धोंडे गिळतो. 86,000ची अंगठी कोण सोडीन. त्यानं अंगठी गिळली ना, अंगठी धोंडा गिळला म्हणजे अंगठी गिळली. आणि ते म्हणायला अंगठी कुठे आहे. ते म्हणे दाजी धोंड्यात होती. तुम्हाला अंगठीचं करू काय. सकाळी बा म्हणेन काय करतात आता. 3 दिवस अंगठी पडना. घडी आयुष्यात माग पाहत नव्हता, पण अंगठीमुळं पाहत. अरे काय वाईट झालं. शेवटी लातूरला नेऊन ऑपरेशन केलं मग काढली बा. अरे ऑपरेशन करून काढायची पाळी अशी आली. अंगठी कशाला लागती. हे अंगठी सारखा पिळाचं अंगठीचं दे या. मी सांगू बाबा तुम्हाला, मला लई गुरु महाराज आहेत. मी 48 गुरु करणार. 48 24 नाही. दत्ताने 24 केले. दत्ताने 24 मध्ये मी आणि माझं गेलं. मी तुपणाची झाली बोळवण आणि एका जनार्दनी श्री दत्त झालं.
ज्याला बोळवण करायची देहाची, ज्याला आई साहेब पुढं सारखा, हा पुढे या माय, थोडा आवाज वाढव रे बाळा.